लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. सिन्नरमध्ये निसर्गोपचार सेवेचा विस्तार. वामनदादा कर्डक स्मारक परिसरात केंद्रासाठी जागा आणि इमारत देणार. मंत्री संजय शिरसाट. गरजू रुग्ण तसेच चालण्यास अडचण असलेल्या बालकांना निसर्गोपचाराच्या माध्यमातून उपचार मिळावेत या उद्देशाने सिन्नरमध्ये कार्यरत असलेल्या शालिनी निसर्गोपचार सेवा संस्थेच्या नैसर्गिक उपचार आणि ॲक्युप्रेशर केंद्राचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. हॉटेल मोरिया, डुबेरे नाका येथे शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडला. डॉक्टर अश्विन बी भडांगे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या केंद्रामध्ये निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर तसेच पुनर्वसनाच्या माध्यमातून रुग्णांना उपचार दिले जात आहेत. विशेषतः चालण्यात अडचणी असलेल्या लहान बालकांसाठी या केंद्राकडून उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यावेळी बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी डॉक्टर अश्विनी भडांगे यांच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. निसर्ग उपचाराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना दिलासा मिळत असून उपचारानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच या कार्याची खरी पावती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सिन्नर तालुक्यातील नायगाव घाट देशवंडी परिसरात वामनदादा कर्डक स्मारकाचे काम सुरू आहे. या स्मारक परिसरातील जागेत शालिनी निसर्गोपचार केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा मंत्री शिरसाट यांनी केली. केवळ जागाच नव्हे तर केंद्रासाठी आवश्यक इमारत उभारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि या घोषणेमुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्ण आणि उपचाराची आवश्यकता असणाऱ्या बालकांना निसर्गोपचार सुविधा अधिक जवळून उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भविष्यात केंद्राच्या माध्यमातून निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर आणि पुनर्वसन सेवा अधिक व्यापक करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. डॉक्टर अश्विन बी भडांगे यांनी 2008 पासून निसर्गोपचाराच्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितलं. संस्थेच्या माध्यमातून दर 15 दिवसांनी गरजू रुग्णांसाठी मोफत उपचार शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सामाजिक कार्याला मिळणारे प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मंत्री संजय शिरसाट यांनी वामनदादा कर्डक स्मारक परिसरात जागेसह इमारत उभारण्याबाबत केलेली घोषणा ही सिन्नरमधील निसर्गोपचार सेवेला विस्तार देणारी ठरणार असून त्याचा लाभ ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. आज मी मुद्दामून डॉक्टर अश्विनने बोलवल्यामुळे इथं आलो. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सार्वजनिक जीवनामध्ये कोणतंही व्यंग आलं, अँटिबायोटिकच्या आपण उपचार करत असतो, आयुर्वेदिक करत असतो, होमिओपॅथिक करत असतो, परंतु या डॉक्टरांनी निसर्ग उपचार जे आहेत त्या माध्यमातून अनेक मुलांना बरं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आता इथं पाहिलं, अनेक पालकांना भेटलो. कोणी कोल्हापूरहून आलेलं आहे, कोणी फलटणहून आलं आहे, कोणी कुठून आलेलं आहेत. अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या मुलांचा इथं इलाज होतून त्यांच्या चेहऱ्यावर ते समाधान आहे. बरं, ह्याला काही खर्चिक नाही. तो स्वतःहून त्याच्यामध्ये असल्यामुळं तो कुठेही कुणाकडून पैसा घेत नाही, स्वतः भाडं भरतोय, जेवणाची राहण्याची व्यवस्था करतोय. असेल तुमच्याकडे फीस देण्यासारखं तर द्या, नसेल परंतु उपचार केल्याशिवाय जाऊ नका हा म्हणणारा हा डॉक्टर. म्हणून मी आज मुद्दामून त्याच्या या भेट द्यायला आलो आणि मला पाहून आनंद झाला. एक वेगळं काम तो या ठिकाणी करतोय. मी त्याला निश्चितच एक आश्वासन दिलं. देशवंडीला जे काही आता आम्ही वामनदादा कर्डकाचं स्मारक जे बनवतोय त्याच्या बाजूला सुद्धा काही जागा तिथं आहे. तिथेही सुद्धा जर त्याचं जर एक केंद्र जर बनवता जर आलं तर निश्चितच त्याला मी मदत करायचा प्रयत्न करणार आहे. अनेक गरजूवंतांना जी सेवा तो देतोय त्याला तोड नाहीये. म्हणून मी त्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो त्या सर्वांतर्फे, त्या पालकांतर्फे, आणि भविष्यामध्ये त्याच्या हातून असेच काम हो अशी शुभेच्छा. 2008 पासून जो माझा प्रवास आहे तो कुठंतरी माझ्या कार्याचा सन्मान मला भेटला. आणि मी जे नॅचरोपॅथीमध्ये जे कार्य करत आहे, बिना गोळ्या औषधी, कुठल्या प्रकारचे गोळ्या औषधं न देता मॅन्युअली हाताने ट्रीटमेंट करत आहे, त्याद्वारे लहानचं मुलं जर ठीक होत आहे, मला सर्वात जास्त आनंद आहे. आणि आमची 3री पिढी आहे
पहिली पिढी आमचे कावीळची औषध देत होती, दुसऱ्या पिढीमध्ये पॅरालिसिसवरती जास्त उपचार केला आमच्या आईने, आणि आमची जी तिसरी पिढी आहे हे लहान मुलांवरती आपण जास्त चालवण्यामध्ये मदत करतो नॅचरोपॅथी पद्धतीने. सर्वात जास्त आनंद ह्या पण गोष्टीचा आहे की साहेबांनी सेंटर बांधून देण्याचं आणि जागा सर्व देऊन हे जे कार्य केलं आहे आणि त्यांनी जेवढं दखल देऊन आज एवढा विचार केला त्याचा मी मनापासून धन्यवाद करतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निसर्गोपचाराचे महत्त्व कसे पटवून द्या? आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये निसर्गोपचाराचे महत्त्व, नैसर्गिक उपचार पद्धती ही खूप जुनी पद्धती आहे. आपण घरी सुद्धा पद्धती करू शकतो. सर्वात जास्त तुम्ही टायमावरती झोपा, टायमावरती लाईफस्टाईल, टायमावरती जेवण करा आणि तुमचं जीवन आहार भोजनावरती सर्व काही गोष्टी सर्व जर केल्या तर शक्यतो नॅचरोपॅथी म्हणजे काय, स्वतःची क्षमता तुम्ही वाढवा, जी प्राकृतिक क्षमता आहे. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं जर तुम्हाला जर वाटतंय की ही गोष्ट खाल्ल्यामुळे मला प्रॉब्लेम आहे किंवा ही गोष्ट केल्यामुळे असं आहे, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, योगा करा, हाच माझा उद्देश सर्वात जास्त मला वाटतं. मोफत शिबिराबद्दल काय सांगा? मोफत शिबिराबद्दल असा विषय आहे की माझ्या इथे जे लोक येतात तर साहेबांच्या हस्ते साहेब माझ्याकडे येणार होते, पण मग मी काय विचार केला की साहेब तर येतात तर माझं सेंटर आहे तर मी कंटिन्युअसली 15 दिवसानंतर एक दिवस ज्या मुलांसाठी आपण जे लांबून येतात ज्यांना पैसे भरायचे हे नसते त्यासाठी आपण मोफत उपचार दर 15 दिवसांनी ठेवणार आहे. भविष्यात कोणकोणत्या सेवा आपण आपल्यातर्फे देणार आहात आरोग्य सेवा? नाही, आरोग्य सेवामध्ये म्हटलं तर सर्व नॅचरोपॅथी सेवा, आयुर्वेदाचे किंवा पंचकर्माचे, मसाज थेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, याच्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन असो, सर्व ज्या पॅथी आहे आयुर्वेदा म्हणजे आयुष्यामध्ये जे बसतात ते आपण पॅथी देण्याचा अलग अलग डॉक्टर्स किंवा टीम बनवून आपण हे कार्य करू असं मला वाटतं. जाता जाता गरजू रुग्ण तसेच पालकांना काय संदेश द्याल? आता गरजू रुग्णांना मी हा एकच संदेश देईन की तुम्हाला जर येण्याचा जर प्रॉब्लेम होत नसेल किंवा यांना अडचण असेल तर तुम्ही शाळेनिसर्ग उपचार केंद्रामध्ये दर 15 दिवसांनी आपण शिबिरचं आयोजन करतो. तर त्या शिबिरामध्ये तुम्ही नाव नोंदणी द्या, तुमचा नंबर आला तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही येऊन जा. आणि थोड्या दिवसातच आपण काही अनुक सुविधा मी करतच राहतो. आले काय ज्या सुविधा सुविधा होईल त्याचा पण मी प्रयास करेन. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.